या बैठकीमध्ये SIRचा कार्यक्रम मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमच्या लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी बैठक केलेली आहे। या यादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे। याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्याकडून ते काम करून घ्यावं, अशा पद्धतीची सूचना देण्यासाठीची आजची बैठक होती। आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे BLO आणि सगळे मतदारसंघ प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। पदवीधर आणि याच्या संदर्भात काय चर्चा झाली का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ नाही, बिलकुल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झालेली आहे। ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं कसं जोडता येईल याचाही विचार या निमित्तानं केलेला आहे। नाही, आपण पाहिलं असेल, खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेशाध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश, ज्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे, अशाही लोकांची काही आचारसंहिता पाळून आम्ही प्रवेश थांबवलेले होते। परंतु मला आता सध्या परिस्थिती अशी दिसते की आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेश झालेले आपण बघाल। याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे की कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। प्लॉट देण्यात आल्याचा देखील आरोप जायचा। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आमदारांना प्लॉट दिले असा आरोप। आता सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी काय बोलायचा त्यांचा विषय आहे। मला वाटतं त्यांच्या वक्तव्याकडे अधिकचं लक्ष द्यावं असं मला वाटत नाही, कारण ते कधी गांभीर्याने बोलत नाही, त्यांना गांभीर्याने कशात असतं ते समजत नाही। आदित्य ठाकरेंना धोरण आहे की 2000 रुपये विद्यार्थ्यांना जे पॉकेट मनी देण्याचा निर्णयाची चर्चा आहे। विद्यार्थ्यांना जे शालेय विद्यार्थ्यांना 2000 रुपयाची पॉकेट देण्याची चर्चा आहे। जर हे पैशाची सिगरेट असे व्यसन करणार नाहीत याची जबाबदारी शासन घेईल का, अशा पद्धतीचं त्याचे आदित्य ठाकरे मला कळतच नाही, अजून कशाची चर्चाच नाही, काय विषय झालेलाच नाही, याला भविष्याची का चिंता येणार पडते? आपल्या भविष्याची चिंता करण्याची आवश्यकता आहे आता। हो, शिवसेना शिंदे गटाकडून जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे याच्यामध्ये शिक्षक मतदारसंघ जो आहे त्याचा दावा केला जातो, कोणती मागणी होते यामध्ये काही विभागणी होऊ शकते का? नाही, दावा मतदारसंघावर करणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे। मतदारसंघ कुणाला सोडावा या संदर्भात महायुतीची आमची समिती असते, त्या समितीमध्ये चर्चा होते, वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेत असतात आणि ज्या आमच्या सहकार्यांना किंवा ज्या पक्षाला जागा मिळेल तो पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक आम्ही लढवत असतो। त्या अनुषंगानं ही निवडणूक तशीच लढवली जाईल, महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि त्यालाच आमचं प्रथम प्राधान्य राहील। त्याच्यानंतर मला वाटतं महायुती होईल याच्यामध्ये कुठली शंका नाही झाली तर पुढचा विषय, त्याच्यावर आजच बोलणं उचित नाही। पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, नाही, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता। पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता नाही। पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे। सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल,
आपण पुणे जिल्हा असेल, आपण पाहतो की आता ह्या भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय. अभिजित दिपकेंनी एक अभियान सुरू केले आणि आज त्यांनी त्याची पाहणी सुरू केली. झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्यांची दुरवस्था झाली, पीएम केअर फंडातून त्याला निधी देऊन त्या शाळा दुरुस्त करा अशी मागणी करतायत. ते पाहणी पण केलेली आहे. काय अभिजित दिपकेंना आपलं सांगा. आता कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, त्या विषयावर मी अधिकचं बोलणार नाही. परंतु शाळा ह्या विषयासंदर्भात सरकार काळजीपूर्वक आजपर्यंत प्रयत्न करते. आता ज्या शाळा उभे राहिलेल्या आहेत, मॉडेल शाळा असतील, शाळेमध्ये शौचालय असेल, या सगळ्या गोष्टी असतील, प्रचंड मोठं काम शाळाच्या व्यवस्थेमध्ये सरकारनं केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत की शाळेच्या पायाभूत सुविधा, मुलांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा त्या शाळामध्ये असल्या पाहिजे, याची काळजी घेण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि सरकार नक्की त्याची काळजी घेईल. त्यामुळं कोण काय करतंय, कोण कशाची काळजी घेते याच्यावर अधिकचा विचार करणं उचित आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा खात्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अभिजित दिपकेचा? नाही, अजिबात नाही. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून शाळेची व्यवस्था असते, शिक्षण खात्याच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था उभी केली जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात. त्यामध्ये कोण कोणाच्या खात्यामध्ये हस्तक्षेप करायचा असा विषय नाही. लोकशाहीनं सगळ्यांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळं त्या मूलभूत अधिकाराचा वापर प्रत्येकजण करत असतो. पण एक मला सांगायचं आहे की लोकनियुक्त सरकार आहे. लोकनियुक्त सरकारनं निवडून दिलेली सरकारी व्यवस्था असते ती 5 वर्षासाठी काम करत असते. तेव्हा आपण बाकी सगळ्या गोष्टी ताकद लावण्यापेक्षा ही व्यवस्था कशी बदलता येईल याच्या संदर्भात अधिकचं काम केलेलं उचित राहील. त्यामुळे कुणी किती सल्ले, कशात किती सल्ले द्यावेत याला काही लिमिट असतं. त्या लिमिटमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं.